नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. तर भावा बहिणीनं लय गार सुटलंय, थंड सुटली लय. ओ चला ना, आज आहे तर तुमचं दाजी जेवण करायला. जेवायचंय, गार सुटलंय लय, सुटेर घालावं आपला अंगात. लय बरंच मटेरियल आज त्या शिलाई मशीनचं पण आणायचं होतं ना, मला रिपोर्ट काढायचं होतं, शिलाई मशीनचं मटेरियल आणायचं होतं. घेऊन आली सगळं. हे काय ह्याच्यात सारं मटेरियल आहे, शिलाई मशीनचं मटेरियल. मेन महत्वाचं आहे तुमच्या पूनम ताईचं. काय सांगायचंय, थंड सुटलेलं आहे भाऊ बहिणीनं, गार लागतंय. आज ड्रेस घातला होता मी, कसा दिसतोय. जम्पर शिवून गेली होती, 2-3 जम्पर शिवले हो का. आता ही लय जाड दिसत बाया आंगड्यानी. सुटेर घालते ना अंगात, थंड वाजती या. जेवायचं आता हो का, घातला सुटे. चला आता जेवण करू. मस्तपैकी मसाले भात तुम्हाला सांगते, वांग्याचं कालवण म्हणाल. होय व चला ना, चला जेवायला चला सगळ्यांनी. आज हाय बाया तुमचं दाजी बी शिवण्या जीवन झोपली हो का. आम्हालाच उशीर झाला यायला, काय सांगायचंय भाऊ बहिणीनं. हे काय वांग्याचं कालवण, हे मसाले भात. गॅस संपला भाऊ बहिणी. शिवाय अपूर्वा भांडण मला गोळे एकतर गोळे आहे ना, त्या गोळ्यांनी भाऊ बहिणीनं काय होतंय, माझ्या पोटातच आग पडती. आताडी ओढून धरल्यावर होत्या. तरी ती डॉक्टर जी मॅडम होत्या त्या त्यांनी मला विचारलं की भूक लागते का. म्हणलं मग हो लय लागते म्हणलं भूक. तरी जेवण आता आहार जरा व्यवस्थित झालाय. 1 पॉइंट रक्त वाढलंय, 7 पॉइंट झालंय, 6 पॉइंट होतं. हाय का. आले बघा मिस्टर आमचे. चला भाऊ बहिणू, काय आहे आज दाजीचं आगमन झालंय. 15 दिवसात बाजरीच्या भाकरी, जरा घरचं जरा जेवण मिळून जरा चणचणीत झणझणीत आतापर्यंत खाल्लंय हॉटेलमध्ये. रोज तिथं वेगळं पदार्थ तरी खाताय. तिथं रोज वांग बटाटे पण तुम्हाला लय ध्यान झालं असेल वांगे बटाटे. मग काय काय बघितलं किती तब्येत खराब झाली. होणारच ना, 2-3 दिवस आजारी होतो मी. आता आपल्याला तिकडचं वातावरण शूट व्हायला जरा टाइमच लागणार ना दाजीला. किती टुपी काढतो मग त्या दाजी पुण्याला गेला पण नाही सरदारला गावून म्हणायची. हात धुवून या, त्याच्यात घातलंय. आता हातपाय तोंड दुखले, फ्रेश झालोय. हात धुवायचं म्हणलं तरी गार लागते मला. काय सांगू. वांग मस्त पैकी झणझणीत बनवलंय भाऊ बहिणीनं हो का. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते. मसाले भात, बाजरीची भाकर, वांग्याचं कालवण. शिलाई मशनीचं आज बरंच लय मटेरियल मी भरून आणलंय. जम्पर शिवायला लागतं ना त्याच्यामुळं.
थोडंच केलंय वांग नाही म्हणून. बाजरीच्या भाकरी पुरींनी केलंय बघा. ही बाजरीची भाकर आणि हे मसाले भात. घ्या काय घ्यायचंय ते तुम्हाला. पिलूर कांदा आणला जरा थोडा कापून. त्यावेळी घेऊन बसला हो जेवायला. थोडं काढून तुला काय भात होता म्हणून केलंय थोडंच कालवण. वांगे ताजे ताजे वांगे. बघू शिक भाकर दे. आता 1 महिन्याने बोलावले. अर्धी टाका भाकर मला. 1 महिन्याने बोलावले आता डॉक्टरने. आता 1 महिन्याने परत रिपोर्ट काढायचा. रिपोर्ट काढू काढू नाकात नळ यायची बारी. चला जेवाय भाऊ बहिणींना. भाकर घेते. भाकरसाठी लंदी झालं. भातच नाही. वांगण भात. लय दिवस झालं वांग भात खाल्लेला भाऊ बहिणीने. ए पुरीनो चला. इथंच बसल्या भाकरी भाजत. तिथं नसल असलं भात खायला. हाटील तुझी हाटील तर पण बासमती तांदळाचं भात नाही नाचते. हा गोळ्यांमुळं जेवण जास्त जायला लागलं. जेव्हा या भाऊ बहिणीनं वांगी भाजली का खरडा करायला लावला होता ना पियाला.
ये जेवायला सगळ्यांनी. काय झोप होती तिला. बेडशीट आणल्या 2 मी. हम्म. चांगलं झालं का नाही? हेला नाही जेवायचं. ती फुगून बसली आणि ती जेवण करा. शिवणी भात खाऊन बसली. भूक लागली होती. हॉटेलात जेवायचाच विचार होता, पण लय गार सुटलं होतं. म्हणलं चला आपल्या घराकडे. भात बाहेर ठेवली गार पडला. काय भाकर आणली का गं बाहेरची? ठेवू का अजून? सूर्य झोपली का? बाई तुमची लय वाट बघत होती ती. काय म्हणलं? घरच्या जेवणासारखं जेवण नाही हम्म? खायला. चटणी मीठ मिरची असली तरी घरी गोडच लागते. आपे दार लागतो दोघं दार लागतो. लय भूक लागली होती भावा बहिणींनो. मला आहे ना काय होतंय माहितीये का, डायरेक्ट आताडे वडाय चालू होतंय त्या गोळ्यांनी. आणि मग दमच निघाना, लय बसतरी होतंय. गप्पा गप्पा खाऊ वाटतंय नुसतं. काय ती पुणेरी वडापाव, पुणेरी वडापाव एकच पाव देतो या यार तारा. हं? बाहेर चव बी नाही लागत काय नाही. ती होय. हम्म. मीठ घालायला बाकीकडे 2 पाव देते पण ती एकच देते. म्हणजे कसं कापून आणि त्यात वडा भरून. कितीला? 20 रुपये.
चला भाऊ बहिणीनो, करतोय आता जेवण. खरडा बी केलाय मिरचीचा, हो का पियाला मी सांगितलं होता करायला.